हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, ज्या वनटक ब्लाऊजची आपण लाईव्हमध्ये जी कटिंग केली होती ती या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग बघणार आहोत. तर हा ब्लाऊजचा आपला फायनल लूक आहे. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार होणार आहे. तर बघू शकता तुम्ही शोल्डरची लाईन देखील एकदम परफेक्ट आली. तर याच ब्लाऊजची स्टिचिंग आपण यापुढे बघणार आहोत. अशा पद्धतीने पुढचा पार्ट आपला डीप नेकमध्ये असणार आहे आणि बॅक आपला बोट नेकमध्ये असणार आहे. तर बोट नेकला आपण अशा पद्धतीचा पॅटर्न घेतला आहे. हे बघा, तुम्ही कोणत्याही प्रकारचा पॅटर्न घेऊ शकता. तर मी राऊंडमध्ये घेतलं आहे. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झाला आहे. शॉर्टर स्लीव घेतली आहे आपण. तुम्हाला जशी पाहिजे लॉंग देखील घेऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीने आता आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता तुम्ही. याच ब्लाऊजची स्टिचिंग आपण या पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल की कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच केला आहे असं. तर हे बघा, आता आपण सर्व पार्ट मी कट करून घेतले, अस्तर आणि मेन फॅब्रिक अगोदर आता बॅक पार्ट घेते. बॅक पार्टला आपण अगोदर स्टिच करून घेणार आहोत. तर त्यासाठी सरळवरती सरळ असं अस्तर ठेवून घेतलं आहे. सरळवरती सरळ अस्तर ठेवल्यानंतर जो आपला राऊंड शेपचा जो आपला गळा आहे त्याला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी पूर्ण गळ्याला स्टिच करून घेते आहे. बघा, अशा पद्धतीने पूर्ण गळा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. हळूवार पद्धतीने आपल्या जो गळ्याचा मेन आकार आहे तो बिघडू द्यायचा नाही आहे. जसं राऊंड आहे तसंच त्याच राऊंडनुसार आपल्याला फिरवत यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपला पार्ट जो बॅकचा गळा आहे तो आपण स्टिच करून घेणार आहोत. त्यानंतर आपण आता सुई बाहेर काढून घेऊ. धागा कट करून घेते मी. त्यानंतर बघा, जे आतमधलं आहे त्याला थोडंसं कट द्यायचे आहे. त्यानंतरच आपल्याला गळा फोल्ड होईल. आता एक्स्ट्रा जे कापड आहे गळ्याच्या आतचं ब्लाऊज पीसचं ते कट करून टाकायचं आहे. बघा, अशा पद्धतीने त्या आतमधलं कापड मी कट करून घेते. गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. त्याने काय होईल, आपला राऊंड शेप आहे, राऊंड शेपच्या गळ्याला फोल्ड व्हायला थोडेसे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. त्यासाठी गळ्याला असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. त्याने आपला गळा छान फिनिशिंगमध्ये तयार होतो. तर तुम्हाला कॅनव्हास लावायचं असेल तर तुम्ही कॅनव्हास देखील लावू शकता. मी बिना कॅनव्हासचं तुम्हाला गळा स्टिच करून दाखवते कशा पद्धतीने आपल्या गळ्याचा लूक आला आहे. तुम्ही ब्लाऊजच्या स्टार्टिंगला व्हिडिओ बघितलाच असेल ब्लाऊजचा. तर हे बघा, आता वरतून मी दाबटीप देऊन घेते त्याच गळ्याला. अशा पद्धतीने अस्तर व आपल्याला जी शिलाई मार्जिन आहे ती आपल्याला अस्तर जी टीप देतो आहे आपण अस्तरच्या खाली येऊ द्यायची आणि त्यावर दाबटीप द्यायची. त्याने काय होते, आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येते. त्यासाठी असं आपण गळ्याला दाबटीप देऊन घेतो आहे. बघा, अशा पद्धतीने राऊंडमध्ये मी पूर्ण दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला त्या सुई बाहेर काढून घ्यायची, कट करून घ्यायचा आहे धागा. आता हे जे सर्व अस्तर आहे ते आतमध्ये आपल्याला असं फोल्ड करून वरतून हे बघा, आता अशा पद्धतीने पुन्हा एक स्टिच देऊन घ्यायची गळ्याला. हे बघा, अशा पद्धतीने मी गळ्याला वरतून पुन्हा एक स्टिच देऊन घेते. त्याने काय होईल, गळ्याची फिनिशिंग छान येईल. त्यासाठी हे बघा, हळूवार पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मेन फॅब्रिक आणि अस्तर फोल्ड करत आपल्याला गळ्याला टीप देऊन घ्यायची. तर हे बघा, अशा पद्धतीने मी गळ्याला पूर्ण राऊंडमध्ये टीप देऊन घेते. त्यानंतर बघा, आपल्याला गळा बाहेर असं करून घ्यायचं आहे. जे सुई धागा आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपला गळा स्टिच झाला आहे. आता आपलं जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला आपण असं पॅक करून घेणार आहे. आपला बॅक पार्ट तयार झाला आहे. बघा, अशा पद्धतीने खाली कमरपट्टी देखील लावून घेतली. वरती गळ्याला देखील अशी तुरपाईची पट्टी लावली. म्हणजे तुम्हाला पाहिजे तुम्ही पायपिंग घेऊ शकता. मी पायपिंग नाही केली, डायरेक्ट पट्टी दाबटीप दिली. तर आता हा फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्ट देखील सरळवरती सरळ ठेवून घेतला आहे. अशा पद्धतीने समोरासमोर ठेवले, म्हणजे उलटसुलट होऊ नये. त्यासाठी अगोदर आपण गळ्याला स्टिच करून घेणार आहे, म्हणजे आपण गळ्याला दाबटीप देणार आहे. त्यासाठी अगोदर गळ्यावर शिलाई देऊन घेतली आहे. गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने त्यावर पुन्हा एक दाबटीप द्यायची. दाबटीप दिल्यानंतर पुन्हा त्यावर पुन्हा एक टीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने अशी टीप देऊन घेते मी पूर्ण गळ्याला.
त्यानंतर अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला, म्हणजे ब्लाऊज पीसला. हे बघा, अशा पद्धतीने मी अस्तर जॉईंट करून घेते मेन फॅब्रिकला. पूर्ण बाजूने अस्तर आपण अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घेतोय. आता आपण शोल्डर पण पॅक करून घेतले. आता एक्स्ट्राचं आपण जे आहे ब्लाऊज पीसचं कापड ते कट करून घेतोय. कट करताना अस्तर कट नाही होणार याची काळजी घ्यायची, व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने टक्समधलं कापड देखील कट करून घेतले. तुम्ही नक्की ट्राय करा, हे ब्लाऊज फिटिंगला देखील खूप छान बसतं. तर हे बघा, तर कट करून घेतले. आपण टक्सला अशा पद्धतीने शिलाई देऊन घेणार आहे. खालून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन व्यवस्थित जो टक्स आहे तो एकावर एक अशा पद्धतीने ठेवून शिलाई देऊन घ्यायची, व्यवस्थित लॉक करून घ्यायचे. पुन्हा एकदा डबल शिलाई द्यायची. हे बघा, बघू शकता तुम्ही आपला वन टक्स ब्लाऊजचा टक्स किती छान आला आहे. पफ देखील खूप छान पडला आहे. आता खालून कमरपट्टी जॉईंट करून घेते मी अशा पद्धतीने. त्यावर पुन्हा एकदा आपटीप देऊन घ्यायची. तर याच पद्धतीने सेम दुसरा देखील पार्ट तयार करून घेतला आहे मी. तेव्हा त्यानंतर अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून त्यामध्ये त्यावर टीप देऊन घ्यायची. व्यवस्थित टीप देऊन घ्यायची. एक्स्ट्राचं अस्तर जे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आईहुक पट्टीसाठी पट्टी घ्यायची आहे. तर हे बघा, मी इथं आईहुक पट्टीसाठी पट्टी घेतली. अशी खालून अर्धा इंच फोल्ड करायची, त्यावर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन देऊन घ्यायची अशा पद्धतीने. ते हे बघा, एक्स्ट्राचं थोडं कट करून घेते. गळ्याच्या साईडने देखील फोल्ड करायचं आहे, कारण गळ्याला देखील आपण दाबटीप दिली. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजचा लूक तयार करून घेऊ. स्लीव देखील अटॅच करून घेणार आहोत. तर तुम्हाला फिटिंग आणि स्लीव कशी अटॅच करायची या अगोदरच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सांगितलं आहे. ते यामध्ये मी डायरेक्ट तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लूक दाखवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट तयार झाला आहे. हा फ्रंट पार्ट ठेवून आपण बॅक पार्टवर शोल्डर अटॅच करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपलं शोल्डर अटॅच होणार आहे. तर हे बघा, पद्धतीने आपण